जेव्हा भविष्य स्पष्ट नसतं, आपण स्वतःवर कमी आणि इतरांवर जास्त विश्वास ठेवतो. मार्केटमध्ये जेव्हा व्हॉलॅटिलिटी असते, अनसर्टनिटी असते, तेव्हा आपण फक्त डेटा नाही बघत, आपण लोकांकडे बघतो. ते शांत आहेत की घाबरलेले आहेत, ते खरेदी करतायत की विक्री करतायत, आणि आपला आत्मविश्वास त्यांच्यावर ठरतो. आता समजूया की मार्केट व्हॉलटाईल आहे, पण सोशल मीडियावर सगळे म्हणतायत की हा डीप आहे, बाय करा. मित्र आपल्याला कुठला तरी प्रॉफिट दाखवतो. टीव्हीवरचे एक्सपर्ट्स आपल्याला सांगतायत की खूप ऑप्टिमिस्टिक वातावरण आहे. हळूहळू आपल्यालाही तसंच वाटायला लागतं की कदाचित धोका कमी आहे, आणि आपला कॉन्फिडन्स हा मार्केटच्या डेटावर नाही तर क्राऊडच्या टोनवर उभा राहतो. एक परिस्थिती आपण याच्या उलटी बघूया की न्यूज सगळ्या निगेटिव्ह आहेत. व्हॉट्सअपवर आपल्याला रिसेशनची चर्चा होते, लोक पॅनिक सेलिंग करतायत. आपली स्ट्रॅटेजी इथं बदलली नाहीये, आपला आत्मविश्वास मात्र इथं डळमळीत व्हायला लागतो. कारण सिग्नल हे बाहेरून येत आहेत आपल्याला की धोका खूप मोठा आहे. जेव्हा अशी अस्पष्टता असते मेंदूला, तेव्हा आपल्याला मेंदूला एक खात्री हवी असते, आणि जर का खात्री जर त्याला सापडली नाही तर लोक काय म्हणतायत याच्याकडे त्याचं लक्ष जास्ती जातं. जर लोक शांत असतील तर आपण शांत, लोक जर का घाबरलेले असतील तर आपणही अस्वस्थ. आता वेल्थ जेव्हा आपण क्रिएट करतो तेव्हा डेटा महत्वाचा आहे, पण त्याहून जास्ती महत्वाचं काय असेल तर आपला आत्मविश्वास कुठून येतो हे ओळखणं. तो आपल्या विचारांमधून येतोय का की इतरांच्या आवाजातून येतोय? कारण अस्पष्ट वातावरणात आवाज जास्ती असतो आणि स्पष्टता कमी असते.